देशात सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची जोरदार चर्चा रंगली आहे। या अधिवेशनात नेमकं काय होणार याबद्दल राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे। याच पार्श्वभूमीवर संसदेच्या विशेष अधिवेशनाबाबत एक मोठी बातमी समोर आली। संसदेचं विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत बोलवण्यात आलंय। त्यातच 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होतीये। त्यानिमित्तानं 18 सप्टेंबरला संसदेचं अधिवेशन जुन्या इमारतीत सुरू होईल, तर 19 सप्टेंबर अर्थात गणेश चतुर्थीच्या मुहूर्ताला संसदेच्या नव्या वास्तूत प्रवेश केला जाईल अशी माहिती मिळते। याचाच अर्थ नव्या संसदेचा श्री गणेशा गणेश चतुर्थीपासून होणार असल्याचं समोर येत आहे। विशेष म्हणजे गणेश चतुर्थीच्या काळात अधिवेशन का बोलावलं असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला होता। मात्र आता 18 सप्टेंबरला जुन्या संसदेत विशेष अधिवेशनाचा पहिला दिवस, तर गणेश चतुर्थीपासून 22 सप्टेंबर पर्यंत नव्या संसदेत विशेष अधिवेशन पार पडेल। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सर्व खासदारांचं फोटो सेशन होणार असल्याचं कळतंय। लोकसभा संपत असते तेव्हा अशा प्रकारे फोटो सेशन केलं जातं। मात्र जुन्या इमारतीमधून कामकाज संपणार म्हणून त्याची आठवण म्हणून हे फोटो सेशन असेल की मुदतपूर्व निवडणुकांचे हे संकेत आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे। केंद्र सरकारनं 18 ते 22 सप्टेंबर या कालावधीत संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं। संसदेच्या या आगामी अधिवेशनाचा मुद्दा केंद्र सरकारनं स्पष्ट केलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलंय। संसदेचं विशेष अधिवेशन का बोलावलं हे माहीत नसल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलंय। यासोबत तातडीनं जातीनिहाय जनगणना करा अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे। अदानी प्रकरणावर जेपीसी नेमण्यात यावी असंही सोनिया गांधींनी पत्रात नमूद केलंय। चीननं भारतीय भूभागावर केलेलं अतिक्रमण गेल्या काही महिन्यांपासून मणिपूर पेटला असून त्यावर चर्चा अपेक्षित असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय। नो हिंसाचाराबाबत सुद्धा चर्चा व्हावी असं पत्रात त्यांनी म्हटलंय। महागाई, बेरोजगारी या विषयांवर चर्चा गरजेची असल्याचं पत्रातून सुचवलंय। शेतकऱ्यांच्या हमीभाव कायद्याचं काय असा सवाल सोनिया गांधींनी विचारलाय। काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये अतिवृष्टी झाली। केंद्र सरकारनं त्याला नैसर्गिक आपत्ती घोषित करावं असंही सोनिया गांधींनी पत्रातून म्हटलंय। पर यह पहली बार हो रहा है कि विशेष सत्र बुलाया गया है और एजेंडा कार्यसूची की जानकारी हमारे पास नहीं। विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार नसल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय। या विशेष अधिवेशनात जनतेचे मुद्दे मांडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले। भाजप प्रणित एनडीएला टक्कर देण्यासाठी विरोधकांची इंडिया आघाडी सज्ज झाली आहे। इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीनंतर दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे। केंद्र सरकारनं संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं। मात्र या अधिवेशनातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आलेत। त्यातच राष्ट्रपतींच्या राजपत्रातून इंडिया हा शब्द गायब होऊन भारत असा उल्लेख करण्यात आल्यानं विविध चर्चा रंगल्या। इंडिया हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ भारत असा केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिवाय एक देश एक निवडणुकीची चर्चा देशभरात रंगली आहे। या सगळ्यावरून ठाकरे गटानं मोदी सरकारवर निशाणा साधलाय। लग्न, बारसं, मुंज, मोदींचा वाढदिवस साजरा करतायत। या भारतीय जनता पक्षाचा निरोप समारंभ आहे। अशा पद्धतीचे क्रांतिकारी निर्णय अगर स्पेशल अधिवेशनात घेतले तर ह्यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही, म्हणून ही तडफड आहे। संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सध्या इंडिया आघाडीकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जातोय। त्यामुळे 18 सप्टेंबर पर्यंत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगण्याची चिन्ह आहेत। जालन्यातील अंतरवाली सराठी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे। जरांगे यांच्या उपोषणाला 9वा दिवस आहे आणि जरांगे यांच्या या आंदोलनामुळे अखेर राज्य सरकारही ऍक्शन मोडमध्ये आले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे। ज्यांच्याकडे निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखला देण्यात येणार आहे। शैक्षणिक महसुली नोंदी असतील त्यांना हे दाखले देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेंनी जाहीर केलंय। तसंच जुन्या नोंदी तपासण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समिती गठीत केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ही समिती नोंदीबाबत पडताळणी करून महिन्याभरात अहवाल सादर करेल असं मुख्यमंत्री म्हणाले। महसुली, शैक्षणिक किंवा इतर ज्या नोंदी, निजामकालीन नोंदी ज्या असतील त्यांना कुणबी दाखले दिले जातील। मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली।
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे आता जरांगे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यपालांची भेट घेतली. लाठीचार्ज प्रकरणी मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जालन्यात अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी उबाठा शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ राजभवनावर जाऊन राज्यपालांची त्यांनी भेट घेतली. लाठीचार्ज प्रकरणी राज्यपालांना निवेदन देत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजप आमदार नितेश राणेंनी या भेटीवरून आदित्य ठाकरेंना जोरदार टोला लगावलाय. चांगलं काम आमच्या महायुती सरकारचं चाललंय, त्याच्यामुळे ह्यांना पण मिरच्या लागलेल्या आहे. म्हणून जाऊन दे, राज्यपालकडे जाऊन दे, चहा पिऊन दे आणि त्यांना परत पाठवून दे. बाकी त्यांचं काय काम आता उरलेलं नाही. राज्यपाल महोदयानं विनंती केली की मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत त्यांना बोलून जरा समज द्यावी की प्रशासन चालतं कसं आणि राज्य चालवायचं कसं. सरकारनं योग्य तो तोडगा काढून मराठा बांधवांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही मराठा बांधवांची माफक अपेक्षा आहे. मात्र सत्ताधारी विरोधकातल्या कलगीतुराच रंगत असल्याचं एकंदरीत चित्र दिसतंय. देशात कधीही लोकसभेच्या निवडणुका आणि सोबत या त्या राज्यातल्या विधानसभेच्याही निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. लोकसभेसाठी देशभरात एनडीए विरुद्ध इंडिया अशी थेट लढत होणार असली तरी राज्यातील प्रादेशिक समीकरणं ही वेगवेगळी असणार आहे. त्यात मनसे एकला चलोरेच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्ष बांधणीसाठी कंबर कसली आहे. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी कोकण दौरा केला. त्याचप्रमाणे अमित ठाकरेंनी नाशिक पुणे दौरा केला. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत राज ठाकरेंनी कोकण दौऱ्यात दिले. या पार्श्वभूमीवर मनसेचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले. मनसेकडून नुकत्याच विभागवार जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं. अमित ठाकरेंकडे पुण्याची, वसंत मोरेंकडे बारामतीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संदीप देशपांडेंकडे रायगडची जबाबदारी तर बाळा नांदगावकरांकडे छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पूर्ण लोकसभेचा आढावा, लोकसभेचा अभ्यास या 2-2.5 महिन्यामध्ये माननीय राज ठाकरे साहेबांना म्हणजे पक्षाला सुपूर्द करायचा. मागील 2 निवडणुकीत मनसेला विशेष अशी कामगिरी करता आलेली नाही आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं आतापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केल्याचं दिसतंय. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची सध्या शिवशक्ती परिक्रमा सुरू आहे. या दरम्यान त्या धार्मिक स्थळांना भेटी देत आहेत. या भेटींच्या दरम्यान त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या शिवशक्ती परिक्रमेच्या दरम्यान जेजुरीत दाखल झाल्या. महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाचं पंकजा मुंडेंनी दर्शन घेतलं. यावेळी भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. जेजुरीनंतर त्यांची शिवशक्ती परिक्रमा साताऱ्यात दाखल झाली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिखर शिंगणापूरच्या महादेवाचं दर्शन घेत आरती केली. संपूर्ण समाज एकत्र ठेवण्याकरता आणि कोणी त्या समाजाचं जर हे करत असेल त्यांचं संरक्षण करण्याकरता एक तलवार त्यांना दिली आणि मला खात्री आहे की ते चांगल्या पद्धतीने मंडळ बघा तुम्ही बस माझं पिकं पडतंय. एका स्त्रीला सन्मान दिलाय त्यांनी, स्त्रीच्या हातात तलवार दिली आहे त्यांनी. स्त्रीकडून सुद्धा अपेक्षा केली की न्यायाची लढाई तिने लढावी. हे म्हणतात राजासारखं मन. मी राजकारणी म्हणते की तुमचं मन खरंच राजासारखं आहे. या परिक्रमेच्या दरम्यान जागोजागी पंकजा मुंडेंचं मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. या परिक्रमेला जनतेकडून मिळत असलेल्या पाठिंब्याबद्दल पंकजा मुंडेंनी जनतेचे आभार मानले. राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. शरद पवारांच्या प्रत्येक सभेच्या नियोजनात रोहित पवार आघाडी घेताना दिसत आहेत. मंगळवारच्या जळगावातल्या सभेत सुद्धा रोहित पवार चांगलेच सक्रिय दिसले. यावेळी रोहित पवार थेट कार्यकर्त्यांसोबत उन्हात जाऊन बसले. या सभेत बोलताना रोहित पवारांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. भाजपचे नेते घाबरल्यामुळे त्यांनी पक्षाची फोडाफोडी केल्याचा घणाघात रोहित पवारांनी केला. रोहित पवारांच्या या टीकेला भाजपनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे पवारांच्या सभेसाठी ज्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत गर्दी जमवली त्या एकनाथ खडसेंच्या सुनबाई रोहित पवारांच्या विरोधात पुढे सरसावल्यात. असं वाटते त्यांची ताकद संपली आहे. लोकांच्या मनामधून भाजप हे उठलंय. मग ह्या नेत्यांना आपल्याकडे त्यांनी केलंय. फोडाफोडीचं राजकारण तर त्यांनी सुद्धा केलेलं होतं. आज वेगळं काय? जळगावच्या सभेतून एकनाथ खडसेंना लोकसभेच्या मैदानात उतरवण्याचे संकेत देण्यात आले. सध्या रक्षा खडसे या रावेर लोकसभेचं प्रतिनिधित्व करतायत. त्यामुळे आता खडसेंना जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळते की रावेरची यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे.
जर एकनाथ खडसे रावेरमध्ये लढले तर मात्र सासरे विरुद्ध सून असा सामना होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रस्तावित रिफायनरीवरून कोकणातील वातावरण तापलंय. रिफायनरीमुळे मासेमारी, सागरी जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती स्थानिकांना. या रिफायनरीला विरोध करत बारसूत आंदोलन सुद्धा पेटलं होतं. कातळ शिल्पांचा मुद्दा उपस्थित करून रिफायनरीला तीव्र विरोध करण्यात आला. मात्र आता बारसू रिफायनरीला कातळपड जमीन देण्यास स्थानिक शेतकरी तयार झालेत. दोपेश्वर ग्रीन रिफायनरी समर्थन समितीच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना एक पत्र देण्यात आलंय. कातळ शिल्पांचं संवर्धन करा आणि रिफायनरी प्रकल्प मार्गी लावा अशी मागणी या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे. कातळ शिल्पांचा मुद्दा केवळ विरोधासाठी वापरला जात असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. त्या जमिनीवर ना काय उगवत ना काय त्याचा काय उपयोग नाही. जे ते की कातळ शिल्प आहेत आणि कातळ शिल्पामुळे तिथे ती रिफायनरीला विरोध होतोय, तर असा विरोध करायचं काय मला वाटतं कारण नाही. रिफायनरी प्रकल्प लाखो तरुणांना रोजगार, अनेक कुटुंबांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करेल असा विश्वास या पत्राच्या माध्यमातून कातळपड जमीनधारकांनी व्यक्त केलाय. तसंच या प्रकल्पामुळे तालुक्यातून कायमस्वरूपी होणारं स्थलांतर थांबेल असंही नमूद करण्यात आलंय. गणेशोत्सवासाठी मुंबईत राहणारा चाकरमानी कोकणात आवर्जून जातो. येत्या 11 सप्टेंबर नंतर कोकणात मुंबई गोवा महामार्गावरून जाणाऱ्या गणेश भक्तांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी हा महत्वाचा घाट. या घाटाला पर्यायी मार्ग म्हणून कशेडी बोगदा तयार केला जातोय. या कशेडी बोगद्याची एक लेन गणेशोत्सवापूर्वी म्हणजे 11 सप्टेंबर पासून पुढील 10 दिवस तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे. मात्र कशेडी बोगद्यातून प्रवास करताना अनेक अटींचं पालन करावं लागणार आहे. या बोगद्यातून प्रवास करताना 30 किलोमीटर प्रति तास वेगानं वाहन चालवावं लागेल. कशेडी ते भोगाव हा 2 किलोमीटर बोगद्याच्या परिसरात कोणत्याही वाहनाला थांबता येणार नाहीये. वाहन थांबवून फोटो किंवा व्हिडिओ शूटिंग करायला मनाई असणार आहे. आपण नियम पाळायला पाहिजे. स्पीड लिमिट एक आहे, 30 आहे. नंतर सूचना फलक आहे. त्याच्यानंतर काहीतरी तुम्हाला वाहनाचा प्रॉब्लेम झालं तर आतमध्ये क्रॉस पेजर ठेवली आहे. कशेडी बोगद्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. यातील एक लेन गणेशोत्सवाच्या पूर्वी काही दिवसांसाठी खुली केली जाईल. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना त्याचा काही प्रमाणात दिलासा मिळेल. राज्यात सायबर सुरक्षेसाठी 837 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाला राज्य सरकारनं आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली. सायबर गुन्हेगाराला शोधून काढण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना अद्ययावत प्रशिक्षण दिलं जाईलच, पण या प्रकल्पानं सायबर गुन्हेगारीला चाप लावला जाईल. सायबर गुन्हेगारी ही जगातील सर्वात मोठी संघटित गुन्हेगारी म्हणून उदयाला आली आहे. राज्यातील अनेक नागरिकांना सायबर फसवणुकीच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय. सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून आभासी पद्धतीनं नवनवीन प्रकारचे गुन्हे करण्याचं प्रमाण वाढतंय. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारीला आळा घालून सायबर सुरक्षित राज्य बनवण्याकरता 867 कोटींच्या प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी एकाच छताखाली विविध अद्ययावत साधनं आणि तंत्रज्ञान एकत्र आणण्यात येणार आहे. त्यात कमांड अँड कंट्रोल सेंटर, टेक्नॉलॉजी असिस्टेड इन्व्हेस्टिगेशन सेंटर ऑफ एक्सलन्स, क्लाउड आधारित डेटा सेंटर, सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर याचा समावेश असणार आहे. राज्यभरातील सर्व सायबर पोलीस ठाणी या प्रकल्पाशी जोडण्यात येतील. 24 तास कार्यरत असलेल्या कॉल सेंटरवर तक्रार नोंदवता येईल. त्याचप्रमाणे मोबाईल ॲपच्या माध्यमातून किंवा पोर्टलवर सायबर गुन्ह्याविषयक तक्रार नोंदवता येणार आहे. सायबर गुन्ह्यांसंदर्भात तक्रारीची तात्काळ दखल घेत शीघ्र गतीनं तपास होणार असून सायबर गुन्हेगारांना चाप लावता येणार आहे. सप्टेंबर महिना सुरू झाला तरी समाधानकारक पाऊस न झाल्यानं मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे ढग दाटून आले. शेती, पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला. संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना करणं अतिशय गरजेचं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चा झाली. पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्यानं पीक विम्याच्या अग्रिम हप्ता 25% देता येईल का या संदर्भातला अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले. तसंच ज्या ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे त्या ठिकाणी चारा छावण्या, पिण्याचं पाणी आणि इतर पाण्याचं नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पुढील मंत्रिमंडळ बैठक मराठवाड्यात होणार आहे. याबाबतचा निर्णय सुद्धा मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या मंत्रिमंडळ बैठकीसाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री गटाची समिती गठीत करण्यात आली आहे. 16 सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत काय निर्णय घ्यायचे या संदर्भात समिती अभ्यास करणार आहे. जे मोठे निर्णय, चांगले निर्णय मराठवाड्यातल्या जनतेसाठी जे घेता येतील ते सरकार त्या ठिकाणी घेईल. मराठवाड्यातील मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी या मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. पावसानं पाठ फिरवली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर सध्या पुन्हा एकदा दुष्काळाचे काळे ढग दाटले. राज्यातील अनेक धरणं, नद्या, तलाव कोरडे ठाक पडले. अनेक ठिकाणी तर पावसाळ्यात पावसाची पाण्याची चणचण भासू लागली आहे. कुठे दिवसाआड, कुठे अगदी आठवड्यातून एकदा पाणी येतं. जून गेला, जुलै गेला आणि ऑगस्टही कोरडाच गेला. आता सप्टेंबरचा पहिला आठवडा उजाडला तरी राज्यात विशेषतः मराठवाड्यात पावसानं दडी मारलेली आहे. पाऊस नसल्यानं खरीप पिकं वाळून गेली. दुसरीकडे धरणांमधला पाणीसाठाही कमी होतोय. मात्र महत्त्वाचं म्हणजे मराठवाड्यातील नद्यांचं पात्र कोरडं आहे. मराठवाड्याची जीवनदायिनी असलेल्या गोदावरीचं विस्तीर्ण असं पात्र पाण्याअभावी कोरडं पडलं. परभणीतील करपरा नदी कोरडी पडली आहे. नदी पात्रात पाणी शोधावं लागतंय. फक्त दगडगोटीच पाहायला मिळत आहेत. नदी पात्र कोरडं ठाक पडल्यानं अनेक गावांवर गेल्या काही काळात पाणी टंचाई तसंच पिकांची परिस्थिती अत्यंत भयावह रूप धारण करणार असल्याचं या दृश्यांमुळे स्पष्ट होत आहे. शेतातलं उभं पीक हातचं गेलं असता आता पिण्याच्या पाण्यासाठीही परभणीकरांना देवाकडे धावा करावा लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबत एक मोठा निर्णय झाल्याची चर्चा होती. अखेर कांदा उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय सरकारनं घेतला. राज्य सरकारनं घोषित केलेल्या सानुग्रह अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. राज्य सरकारनं प्रति क्विंटल 350 रुपये शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला. याच अनुदानाचा पहिला हप्ता ऑनलाईन वितरित करण्यात आला. मंत्रिमंडळाच्या बैठकीतून 3 लाख शेतकऱ्यांना जवळपास 465 कोटींचं सानुग्रह अनुदान वितरित करण्यात आलं. काही शेतकऱ्यांनी ऑफलाईन अर्ज केल्यानं त्यांना दुसऱ्या हप्त्यामध्ये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. कांद्याचं जे अनुदान आहे जवळपास 4,65,000 शेतकऱ्यांना देण्याचं 350 रुपयाप्रमाणे जवळपास 400 कोटी रुपये त्यांना देण्याचा निर्णय आज सरकारने घेतला. या बैठकीत आर्थिक अडचणीतल्या सहकारी साखर कारखान्यांना राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर कर्ज उपलब्ध करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर गगनाला भिडले होते. चांगले दर मिळत असल्यानं टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन सुद्धा आले होते. मात्र आता टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचा हा आनंद हिरावला गेला. औट घटकेचा ठरला. गेल्या काही दिवसात गगनाला भिडलेल्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणात घसरले. टोमॅटोला काही दिवसांपूर्वी मिळत असलेला दर पुढच्या काळात असाच राहील या आशेनं शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली. ऑगस्ट महिना कोरडा गेला असतानाही कसंबसं पाणी देऊन टोमॅटो जगवले. मात्र एका वेळेला टोमॅटोच्या एका कॅरेटला 3,000 मिळत असलेला भाव आता 150 रुपयांपर्यंत खाली आला. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून टोमॅटो निर्यात करण्याची मागणी शेतकरी करतोय. बाकी इतर खर्च तर काहीच निघत नाही. तरी शासनानं ह्या आमच्या ह्या टमाट्यासाठी काही बाहेरले आणून विकले तसे आमचे नेऊन कुणाला तरी खावं. पण आज मार्केटमध्ये 150 रुपये सुद्धा कॅरेट टमाटो नाही, भाव मिळत नाही आम्हाला. मग ह्याच्या वर आता आम्ही जगायचं कसं? टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं मंगळवारी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो रस्त्यावर फेकून देऊन संताप व्यक्त करण्यात आला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. पाठिंबा दर्शवलाय.